शिवसेना युबीटी मशाल चिन्हावर सर्व निवडणुका लढवेल असं संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय। संजय राऊत यांनी मशाल चिन्हाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे। मशाल चिन्हांनाच राज्यामध्ये भाजपच्या खुर्चीला आग लावली होती असं राऊत म्हणाले। काही लोकांची विधानसभेला मतांची सूज उतरेल असं या ठिकाणी उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे। तर फेक नरेटिव्हला विधानसभेला थारा देणार नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे मशाल चिन्हाविषयी संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, तर मशाल चिन्हावरच शिवसेना युबीटी सर्व निवडणुका लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। आणि त्याचबरोबर मशाल चिन्हानंच राज्यामध्ये भाजपच्या खुर्चीला आग लावली होती असा हल्लाबोल राऊतांनी केला। त्याला उदय सामंत यांनी उत्तर दिलं। महत्त्वाची बातमी, शिवसेना युबीटी हा पक्ष मशाल या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी भाजपवर टीका केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। तर मशाल या चिन्हानंच भाजपच्या खुर्चीला आग लावल्याचं ते म्हणाले आणि त्याला शिंदेच्या शिवसेनेचे उदय सामंत यांनी उत्तर दिले। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मशाल चिन्हावरच महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सर्व निवडणुका लढेल। या मशाल चिन्हानंच या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला आग लावली लोकसभेत। या मशाल चिन्हानंच सगळ्यांचा पराभव केला। मशाल असेल, तुतारी वाजवणारा माणूस असेल, ही आमची चिन्ह आहेत आणि काँग्रेसचा हात आहे। असे आम्ही एकत्र निवडणुका लढू, पण शिवसेनेचं चिन्ह हे आता धनुष्यबाण नसून मशाल आहे आणि धनुष्यबाण हे चोरांच्या हातामध्ये। लोकसभेला उभाटाला जी मतं पडलेली आहेत ही मुस्लिम बांधवांमुळे आणि दलित बंधू भगिनींमुळे पडलेली आहेत, परंतु नंतर त्यांचा उल्लेख देखील कोणी केला नाही। मी वारंवार हे पत्रकार परिषद घेतल्यानंतर परवाच्या भाषणामध्ये तिथं उल्लेख झाला की मुस्लिम समाजाची मतं आम्हाला मिळालेली आहेत। याचा अर्थ पुन्हा एकदा मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरवण्याची एक योजना या सगळ्या लोकांनी आखलेली आहे। पण मला असं वाटतं की आता मुस्लिम समाज कुठच्याही अफवेला बळी पडणार नाही, दलित समाज पडणार नाहीत, संविधान देखील टिकणार आहे आणि कोणालाही देश सोडून जावं लागणार नाही। ही भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची असल्यामुळं या दोन्ही समाजांचा गैरसमज दूर झालेला आहे। त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीचंच सरकार येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।